नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज थोडा थ्रिलिंग ब्लॉग असणार आहे, कारण का आम्ही चाललोय माळवणला. पण गोष्ट अशी आहे की मी माळवणला चाललोय पण रात्री. आताच्या वाजल्यात 10:40. तर आता रात्रीचा प्रवास आणि माळवणचा तर सर्वांनाच माहिती असतो कसा असणार आहे. तर बघू आता आमच्या बरोबर काय काय होणार आहे या काय नाही होणार आहे, तर पुढे बघूया. तोपर्यंत आता आम्ही जेवायला थांबलोय, तर मग जेवू आणि मग निघू पुढे. आणि आता आम्ही आहोत कर्जतला. तर आमच्या आता अर्धी पब्लिक वॉशरूमला गेली आहे. सगळं एकदा क्लिअर झालं की गाडीमध्ये बसणार, निघणार. आणि ह्यांनीच आमचा विला बुक केला आहे, तर ह्यालाच माहिती आहे किती किलोमीटर आहे काय बाबा सांग. आता फक्त 430 किलोमीटर ड्राईव्ह करायचं आहे. पालीला आपण स्टॉप घेणार आहोत चायसाठी. त्यानंतर डायरेक्ट आपण जाणार आहोत तारकर्लीला. डायरेक्ट तारकर्ली. ठीक आहे, तुला चालवायची गाडी? अरे एकदम बिंदास, बस एकदम व्यवस्थित. बाकी आम्ही चिल. आमचा मुतारी ब्रेक चाललेला आहे. पाठी बघ ना कुठे आता. आम्हाला ऑलमोस्ट 200 किलोमीटर पर्यंत आम्ही आलोय आणि अजून 200 किलोमीटर जायचं आहे. आणि आता आम्ही पहिला स्टॉप घेतलेला इकडून. आमचा विला ऑलमोस्ट 50 किलोमीटर्स आहे आणि ऑलमोस्ट सकाळ झाली. तर 6 वाजल्यात, सकाळ झाली. आणि एक चहा पिण्यासाठी एक स्टॉप घेतलेला आहे. हाँ क्यों? कॉफी मैन. ऑफिस में बैठ के कॉफी की आदत हो गया. तो पहले चाय पीता था ना 5 रुपए का कॉलेज में अपन. किधर मैं चाय नहीं पीता था कॉलेज में. अर्चित और हेमंत को पीता, वो लोग दोनों पीते थे, हम लोग नहीं पीने देते. वो दोनों को शौक था, वो लोग जब भी निकलते थे वो मामा के इधर पीने गए, हम लोग नहीं पीते थे. गुळाच अच्छा. गो मैन गो. माने बाजूला हो. माने द बॉय. जल्दी भाई, पानी में डाल रहे गाड़ी, पानी में डाल रहे. जल्दी भाई, जल्दी भाई, जल्दी भाई. कुठला आपला बंगला? डायरेक्ट बीच. पानी में डाल, पानी में डाल. हे भाई तारकर्ली. सुषम. हा ठाक. अरे टाक गाडीवर टाक डायरेक्ट. अरे लावडा. अरे काय. हा नाईस नाईस. होईल आता होईल. तू आली असती ना. अरे समजली नाही ना गाडी कुठून ती बाबा. आमचा ड्रायव्हर थोडा चांगला नव्हता म्हणून असं झालंय. आमची गाडी निघालेली आहे. अर्धा तास लागला आम्हाला. वाट लागली वाट, पण झाली बाबा मेहनत सफल. बीच रिसॉर्टची आल्या आल्या भाई ॲडव्हेंचरस. सिंधुदुर्ग कोर्ट हा व्ह्यू आणि ही गाडी. तर रातभर ड्राईव्ह नंतर मग आम्ही सगळे थकलो होतो. मी तर नाश्ता पण नाही केला, लोकांनी नाश्ता तरी केला. मी आल्या आल्या लगेच झोपलो. आणि आमचा हॉटेल स्टे कुठे आहे? हॉटेल काय नाव आहे? सुषम हॉटेल. सुषम. हा सुषम हॉटेल करून आहे. आणि म्हणजे मला ठीकठाक वाटलं. तुला कसं वाटलं? म्हणजे ठीकठाक आहे. म्हणजे जर प्रवास एकदम लेट नाईट असेल
आणि सकाळी तुम्हाला फिरायचं असेल काय करायचं असेल तर तुम्ही इथं सामान बेझिझकपणे ठेवू शकतात आणि बाकीचं तुम्ही फिरू शकता. बाकी इतकं फक्त बीच टच हॉटेल आहे. हा व्ह्यू फक्त चांगला आहे. व्ह्यू चांगला आहे, पण जर स्टेकेशनसाठी आला असेल तर मग नॉट रेकमेंडेड. बट जर तुम्हाला बाहेर फिरायचं ॲडव्हेंचर्स करायचे, ॲक्टिव्हिटीज करायचे, बजेट पण खूप कमी आहे, तुम्ही तेवढं अफोर्ड नाही करू शकत तर एक एव्हरेस्ट तुम्ही पकडू शकतात. तुम्ही तिकडे स्टे करू शकता. बीचला टच पण आहे आणि चांगला व्ह्यू पण भेटतो तुम्हाला करू शकता. आणि आता आम्ही आलोय जेवायला कुठे, तामनकरला जेवायला आलोय. आम्ही पहिले दुसऱ्या कुठे जाणार होतो, पण आम्ही 3-4 लोकांना विचारलं, सगळ्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तामनकरकडे जाऊ. तर मग आता आलो इकडे आणि सगळ्यांनी आम्ही फिश थाली म्हणजे प्रॉन्स, सुरमई, वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटी, पापलेट, खेकडे सगळं मागवलंय. तुझा काळा का झालाय? का नाही रे, ते बघ जो फ्रंटला येतो. हा घे, चल तू पकड. तरी गोराच आहे तू, थोडासा गोरा झाला. अजून काय पडणार आहेत, तयारी राहा. ओरिजिनल काय हे बघा दिसत आहेत, हा काळे. अजंता फदरपूर आहेस तू काळा. फक्त जेवण आलेलं आहे. हे आहे पापलेट, सुरमई, खेकडं, हे स्क्विड आपलं, हे प्रॉन्स आणि हे परत एक सुरमई. हे थाळ्या आहेत. टेस्ट करून सांगा. खा रे बाबा. आता आम्ही आलो इकडे मच्छीच्या ऑप्शन्सला. आम्हाला तिकडे मार्केटमध्ये होतं, आम्हाला कोणीतरी सांगितलं इकडे मच्छी स्वस्तमध्ये भेटते. आम्हाला रात्री आम्ही आमच्या इकडे स्वतः बनवून खाणार आहे. तर इकडे आलो आहे बघा. काय घेत आहेत कोलब्या इथे? अच्छा, मॉर्निंग गाईस. तर आता आमचा आहे दुसरा दिवस आणि आता आम्ही इकडे बीच रूम सोडून दुसऱ्या रूमला चाललोय, कारण का तिकडे पण एक्सपिरियन्स जरा घेऊ आणि आम्हाला स्कुबा डायव्हिंग आणि बाकीचे ॲक्टिव्हिटीज करायचे होते. तर इकडे 2 प्रकारच्या स्कुबा डायव्हिंग होतात. एक तर जर तुम्हाला प्रॉपर करायचे असेल तर ते MTDC करून आहेत, तिकडे स्कुबा डायव्हिंग होते. ती स्कुबा डायव्हिंग 5000 रुपीज असतात पर पर्सन. पण त्यांची पहिल्या दिवशी ट्रेनिंग असते, मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते लोक 18 किलोमीटर्स आतपर्यंत घेऊन जातात. त्यांचा एक स्पॉट आहे, तिकडे घेऊन जातात आणि मग तिकडे ते स्कुबा डायव्हिंग करतात. पण ती आता स्कुबा डायव्हिंग बंद आहे. ती स्टार्ट होते आय थिंक ऑक्टोबर टू परत मे पर्यंत असते आणि मे नंतर ती बंद असते. तर डायरेक्ट ऑक्टोबरला स्टार्ट होईल. तर मग त्या टायमिंगला जर तुम्ही व्हिजिट केलं तर तुमच्यासाठी जरा अजून चांगलं असणार. आणि जी नॉर्मल स्कुबा डायव्हिंग असते ती आय थिंक ॲक्टिव्हिटीज आणि स्कुबा डायव्हिंग करून 900 रुपीज काहीतरी होतात. पण त्याच्यामध्ये काय आहे की ते लोक एका स्पॉटवरती घेऊन ते ब्रेड क्रम्स टाकतात आणि मग तिकडे ते फिश अट्रॅक्ट होतात, त्यामुळे ते येतं. पण आता आम्ही विचारलं तर हवा जास्तच चालू आहे, त्यामुळे ते पण जरा मुश्किल आहे. तर बघू, पहिले थोड्या ॲक्टिव्हिटीज करू आणि जर उद्या सकाळी हवा कमी असली तर मग आम्ही स्कुबा डायव्हिंगची जी नॉर्मलवाली आहे ती भेटली तर ती करू. आता जातोय पुढच्या रूममध्ये. रूमच्या पहिले आम्ही जाऊ, एक जागी नाश्ता करू आणि नंतर मग पुढे जरा बीचवरती चिल करायला आणि ॲक्टिव्हिटीज करायला जाऊ. आत्ता आलो आम्ही सुनीता हॉटेलमध्ये आणि इकडे जेवायला पण आम्ही सुरमई थाली मागवलेली. तर 2 सुरमई आल्यात, कोलब्या मागवलेल्या, कोलबीचा रस्सा आणि कोलबी फ्राय पण आलेली आहे. आणि आम्हाला खूप लोकांनी सांगितलं इकडे की जेवण चांगलं आहे, त्यामुळे आम्ही लांबून आलोय. आता आमचा गडी खा कसं आहे, चांगलं आहे. तर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तारकर्लीला आले
तर सुनीता हॉटेलला नक्कीच भेट द्या. तोपर्यंत आता आम्ही खातो. चलो. दीवाना दीवाना है ये दिल, दीवाने ने मुझको भी कर डाला दीवाना. तर अशा प्रकारे आमची ट्रिप, हे बाबा रुको ना. तर अशा प्रकारे आमची ट्रिप संपलेली आहे. आम्ही सकाळी 9ला निघालो होतो आणि ऑलमोस्ट आता किती 10 वाजले ना, 11:15 वाजले आम्हाला पोचता पनवेलला. अजून यांचा प्रवास बाकी आहे 1-1.5 तासाचा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.